रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। YouTube वरून फोन यायला लागले महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचे, शक्यच नाही म्हणजे फुटवा म्हणजे शेतकऱ्याचा बोनस। दरवर्षी आमचा 70 टनापर्यंत ॲव्हरेज बसायचं, चालू वर्षी 95 टनाचा ॲव्हरेज बसलं। हे रासायनिक न वापरता रामा ॲग्रोचं वापरलं तर फायदा आहे। एकच नियोजन, एकरी 100 टन, जैविक वरती 100 टन क्रॉस केलाय। रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, तर आज आपण हे जे प्लॉट उभा आहे आपण YouTube वरती सर्च करा व रामा ॲग्रोटेक, त्याच्यावरती हाच प्लॉट आहे। 102 टन उत्पादन कसं काढलं तर हे आपण त्या शेतकरी मित्रांपाशी बसून आपण एक चर्चा करूयात। रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी आलोय रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून। तर आपण पाटसमधील आत्ता मागच्या एक आठवडाभरापूर्वी आपला एक व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर केलेला आहे। तर तो जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून रामा ॲग्रोटेक ओळखलं जातं। तर रामा ॲग्रोटेकने आज जो एक व्हिडिओ काढण्याचं एक कारण म्हणजे शेतकऱ्यांची अशी मागणी की तुम्ही केलंय काय नक्की, म्हणजे काहींची प्रतिक्रिया अशी येते नाही 80-032 नसेल, 265 हा असेल, असं असेल। तर आपण आज त्या शेतकऱ्यांनाच भेटायला आलोय। तर टोटल महाराष्ट्रातूनच, आपलं महाराष्ट्र तर ऊस क्षेत्राला तर अग्रेसरच आहे, पण महाराष्ट्रभरातून आता कॉल 8 दिवसात येत आहेत। तर व या ऊसासाठी केलंय काय तर आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ। बेनं दाबल्यापासून आज शेवट, आज 65 कुट्टी केली, पण तरी पण आज हा व्हिडिओ यासाठी घ्यायचा आहे की भाऊ आपण आपल्या क्षेत्रामध्ये अशी माहिती पाहिजे शेतकऱ्यांना की अगोदर तुम्ही काय केलं, पीक लावण्याआधी, ऊस लावण्या अगोदरचं पीक काय होतं, ऊसातील अंतर काय, हे सगळे आपण माहिती थोडक्यात आपण शेतकरी मित्रांसाठी आपण YouTube वरती सबस्क्राईब करू। भाऊ रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर आपण तर पुढे गप्पा मारणारच आहोत। रामा ॲग्रोटेक वर जे प्रेम करणारे महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत ते जे आपल्याला पाहतायत, तर आपली ओळख करून द्या भाऊ, आपलं नाव गाव। माझं नाव सुरेश रामचंद्र वाबळे, मुक्काम पोस्ट पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर भाऊ आपण या क्षेत्रामध्ये तुम्हालाच एक बांधकरी शेजारी जे बांधकरी आहेत, सर आपली ओळख करून द्या। नमस्कार, मी छत्रपती बाबाजी निंबाळकर, मुक्काम पोस्ट पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर आपण जे YouTube चॅनलवर शेतकरी मित्रांनो जे पाहताय हे, तर हे भाऊंनी टोटल शेड्यूल तर यूज केले, पण यांचे बांधकरी छत्रपती निंबाळकर यांनी टोटल जैविक क्षेत्राचे 2 ते 3 डोस केलेले आहेत आपले। पण आपण यांच्याकडून हे जाणून घेऊ की तुम्ही ऊस क्षेत्रात हे 100 क्रॉस करणं हे सोपं नाही भाऊ। नदीकडेचे काही शेतकरी कंटाळले, म्हणजे आम्ही 60,000 खर्च करतोय, 50,000 खर्च करतोय, YouTube वरून फोन यायला लागले महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचे, शक्यच नाहीये। तर आपण आज मुद्दामून आज चर्चेला बसलोय की खरंच आपण भाऊ तुम्ही ऊस लागणीच्या अगोदर आपलं कुठलं पीक होतं शेतामध्ये? ऊस लागणीच्या अगोदर कांद्याचं पीक होतं। कांद्याचं पीक। मग शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, निंबाळकर साहेब किंवा आपले प्रगतशील बागायतदार पाटसमधील शितोळे साहेब पण आहेत बरोबर, तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिलं जमिनीला थोडेसे हे ठेवलं पाहिजे, रेस्ट दिली पाहिजे, मध्ये वापसाकडे म्हणजे तापून दिली पाहिजे जमीन। पण आज आपण कांदा निघाल्यानंतर किती दिवसांनी आपण ऊस क्षेत्रासाठी क्षेत्र तयार केलं ऊस लावण्यासाठी? 2 महिन्यानंतर आपण ऊस लागण केली। म्हणजे ऊस पहिलं पीक निघाल्यानंतर 2 महिने शेतीला आराम दिला। आराम दिला। तर आराम दिल्यानंतर आपण ऊस लागण करण्या अगोदर काय म्हणजे किती फुटाची सरी काढली, सरीतील अंतर काय ठेवलं? सरीतील अंतर 4.5 फूट। 4.5 फूट। आणि टिपरं जे लावतो ते डोळ्यातील अंतर 2 डोळी लागण आणि 2 टिपऱ्यातलं अंतर 1 फुटाचं होतं। 1 फुटाचं। 1 फुटी म्हणजे शेतकरी मित्रांनो 4 फूट पट्टा होता आणि टिपऱ्यातील अंतर साधारण एका डोळ्यातील अंतर किती होतं भाऊ? 1 फुटाचं अंतर। 1 फुटाचं। 1 फुटाचं अंतर आहे शेतकरी मित्रांनो। आणि जे 1 फुटाचं अंतर लावल्यानंतर आपला एक पहिला शूट होता, तर त्या शूट मध्ये आपण हे मोजले फुटवे, तर फुटवे किती होते आपले ऊसाला? 12 ते 15 फुटे होती। 12 ते 15 अगदी पहिल्या 45 ते 50 दिवसाच्या आसपास आपण घेतली होती शूटिंग, 1-2 महिन्याच्या आसपास पहिला भाग। तर पहिला भाग घेतला तर छत्रपती राजे तुम्ही बांधकरी आहेत, 15 ते 16 फुटवे होतेच। आणि ते आपले एपिसोड आहेत, पहिला एपिसोड, दुसरा एपिसोड असे। तर पहिला जो व्हिडिओ झाल्यानंतर आपल्या फवारण्या झाल्या 2 वरून 2 फवारण्या झाल्या, तर दुसऱ्या फवारणीला असं होतं की पंपाने शक्यच नाही एवढी उंची वाढली होती भाऊ, वाढली होती बरोबर ना? त्यामुळे आपण ड्रोनने फवारणी केली। म्हणजे आपल्याला
तिसऱ्या महिन्यामध्ये अक्षरशः ऊसावरती फवारणी घेता येत नव्हती हाताने पंपाने, म्हणून आपण बाहेरून ड्रोन मागून ड्रोनच्या साहाय्याने तीही शूटिंग आपली अपलोड केलेली आहे. तर ती शूटिंग अपलोड केल्यानंतर तिसरा आपला व्हिडिओ कट झाला भाऊ आपल्या ह्याच क्षेत्रामध्ये किंवा ह्या ऊसाचा ऊस सावळणीच्या. ऊस सावळल्यानंतर मग तुम्ही का साळता ऊस? साळण्याची कारण? ऊस सावळण्याचे कारण म्हणजे ऊसाचे जे काय फुटवे आहेत हां ते फुटवे वाढतात, कांडीची लांबी वाढते, हां जाडी वाढते आणि शिवाय हवा खेळती राहते. हवा खेळती राहून पानामध्ये पानाची रुंदी वाढली जाते. बर. म्हणजे पाचट काढण्यात शेतकरी मित्रांनो भाव अक्षरशः 6,000 ते 7,000 रुपये एकरी खर्च करून, म्हणजे जे म्हणतात ना जेवढा जीव लावल तेवढं रिटर्न्स येतात, त्या पद्धतीने भाऊंनी जी कष्ट मेहनत जी भाऊंची आहे तर खरंच पाहण्यासारखं आहे. पहिल्या एपिसोडपासून तर आज आपला लास्ट एपिसोड आहे. लागण झाल्यापासून आज राम ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आहेत याच क्षेत्राचे आणि याच शेतकऱ्यांचे. तर शेतकरी पहिला टिपर दाबल्यापासून ते आज ह्या क्षेत्रामध्ये इथं पाचट कुट्टी आहे बघा पाठीमागं. तर आज पाचट कुट्टी केल्यानंतर पण आपण आवर्जून का शूटिंग घेतोय की या शेतकरी मित्रांनी फर्स्ट टिपर ते लास्ट अगदी हार्वेस्टिंग पर्यंतचा पण मागचा व्हिडिओ आहे, मागच्या आठवड्यातला. निंबाळकर साहेब तुमचाही आहे, बाबळे साहेबांचा पण आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी जे सांगितलं की पहिलं आम्ही टिपर लावलं त्याच्यातील अंतर किती आहे, सरीतील अंतर किती आहे आणि 6 महिन्यानंतर का साळला, तर ऊस साळण्यामागचं भाऊ कारण तुम्ही सांगितलं की बाबा जाडी ऊसाची वाढते, नवीन फुटवे चांगले निघतात, हवा खेळती राहते, त्यामुळे ऊस वजन घेतो. आणि ते पाचट काढल्यानंतर फुटव्यांचं प्रमाण किती वाढलं भाऊ आपलं? पाचट काढल्यानंतर 18 ते 20 पर्यंत गेले. म्हणजे जवळजवळ 5-6 फुटवे पुन्हा वाढले. म्हणजे फुटवा म्हणजे शेतकऱ्याचा बोनस. काय राजे? बरोबर. जो फुटवा एक्स्ट्रा निघणं म्हणजे बोनस. आणि तो फुटवा सुद्धा आपण त्या दिवशीच्या शूटिंग मध्ये मोजलाय तर त्याची कांडी किती होती फुटव्याची? 20 ते 25 कांडीपर्यंत फक्त फुटवाच होता शेतकरी मित्रांनो. हा तर ऊस गेलाच होता 47-48, पण शेतकऱ्यासाठी जो बोनस म्हणून एक्स्ट्रा निघतो तो ऊसाचा फुटवा. तर तो फुटवा सुद्धा शेतकरी मित्रांनो 2.5 ते 3 किलो त्या फुटव्याचं वजन होतं आणि कांडीचं पेरे होते 25. भाऊ बरोबर ना? बरोबर आहे. तर आता ही जी शूटिंग मध्ये आपण जी प्रतिक्रिया दिली मागच्या आठवड्यामध्ये, तर जी आपण जे म्हणतो शेतकरी मित्रांनो की ह्या कितीतरी युट्यूबला व्हिडिओ शेअर होतात, सगळं होतंय, पण कुणी दाखवत नाही. तर ह्या पावतेत शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडं ह्या भाऊंच्या पावतेत की किती टनेज ऊस गेला. तर किती टन हे आपण बोलतोय 102, 103, 105 जे काय आहे मार्केटमध्ये सांगतात, पण हे स्लिप बघा तिथं जाऊन ह्या गट नंबर वगैरे. गट नंबर किती भाऊ आपला? 648. हा पाटस मधील श्री साईप्रिया शुगर, भीमा शुगर कारखान्यावरती ऊस गेलाय. वाबळे, संध्या आणि सुरेश. तर त्यांचंही आपण हे पाहू शकतो स्लिपा. आणि त्याची टोटल किती आहे? ही टोटल आहे टोटल टनेज 101,490. 102 टन ऊस शेतकरी मित्रांनो आपण गेल्या आठवड्यात अंदाज व्यक्त केलता 100 टन 100, पण 102 टन भरलाय. तरी पण भाऊ तुम्हाला हे 102 टनावर तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे आपल्याला अपेक्षा काय होती? माझी अपेक्षा 110 टनाची होती. 110ची होती. आणि भरला असतं का आपला 110? लय वेळा भरला. पण कारण काय त्याला 102च? शेवटचा एक डोस राहिला माझा पावसामुळं. एक डोस पावसामुळे राहिला आणि उंदराने जरा जास्त नुकसान खूप केलं होतं. एक कट तर आपला उंदरांनी अगदी पार सगळं ते चिपाडच राहिली होती. आणि ह्यातला अर्धा एकराचं तुमचं बेण्यासाठी अर्धा एकराचं बेणे दिला. म्हणजे शेतकरी मित्रांनो हे 102च टन भरले. शेतकऱ्याची अपेक्षा 100 क्रॉस व्हावी 100, पण शेतकरी आज म्हणतात 100 नाही 110ची अपेक्षा होती आम्हाला. का तर त्यातून त्यांचं उंदराने केलेलं ऊसाचं नुकसान. अर्धा टन हा अर्धा एकराचा ऊस तोडलेलं बेणं आणि एक डोस गेलेला नाही जास्त अतिरिक्त पावसामुळे. तरी देखील म्हणजे भाऊ आपले डोस किती झालेत? 11 डोस आणि 2 फवारणी. म्हणजे आणि खर्च किती सांगितला आपल्याला झालेला? टोटल आपण मारली 22,600. म्हणजे 22,600 रुपयात शेतकरी मित्रांनो. आणि ती राम ॲग्रोटेक सांगते कुठलाही रासायनिकचा चिमूट ही न टाकतं भाऊ. बरोबर. कुठली रासायनिकची चिमूट टाकली का तुम्ही शेतामध्ये? नाही टाकली. राजेश शेजारी बांधकरी तुम्ही आज ह्याच्यामध्ये कुठली गोणी टाकली का? कुठलं रासायनिक खत टाकले का? कधीच नाही टाकलं. कधीच नाहीये. पण प्रामाणिकपणे भाऊंनी एकनिष्ठ राम ॲग्रोटेकशी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे फर्स्ट टू एंड डोस सोडलेत. पण शेजारी बांधकरांनी किती सोडले? मी 2 फवारण्या 3 डोस. म्हणजे 2 फवारण्या 3 डोस सोडले. मग 3 डोस सोडल्यावर तुम्हाला दरवर्षीपेक्षा आत्ताच्या चालू ऊसामध्ये काय बदल जाणवला? दरवर्षी आमचा 70 टनापर्यंत ॲव्हरेज बसायचं. चालू वर्षी 95 टनाचं ॲव्हरेज बसलं. 2 फवारण्या घेतल्या. फवारणीमध्ये तुमचं मायक्रोन्यूट्रिएंट
स्टीम ग्रो गोल्ड आणि स्टीम ग्रो 250 मिली 200 लिटर पाण्यातून फवारणी एक दिली हां. आणि एक ड्रोननी फवारणी दिली. हां. एक नॅनो शक्तीचा पट पाण्यातून दिली. हां. एक ड्रिंचिंग केलं नॅनो शक्तीचं आणि बायो समृद्धीचा एक डोस, असे 3 डोस पट पाण्यातून दिली. बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेजारी फक्त 3 डोस केलेत त्यांनी. जर तुम्ही टोटल शेड्यूल केलं असतं तर आपला ऊस किती गेला असता? 120 पर्यंत हमखास 100% 120 गेला असता. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आज छत्रपती निंबाळकर आहेत शेजारीच, सुरेश भाऊ आबळे 102 टन गेलाय, पण 110 तर गेलाच असता. पण हे झालेलं नुकसान समजून घ्या. 110 टन सुद्धा क्रॉस, म्हणजे ह्यांचं इतकं मायक्रो प्लॅनिंग असतं आणि त्यांची शेवट मेहनत आहे. शेतकरी मित्रांनो, यांची मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. ऊस क्षेत्रात कधीही त्यांचा किराणा व्यवसाय आहे, दुकान, पण त्यातून वेळ काढून भाऊंला कधी फोन केला तर काय ना काय मध्ये ऊस क्षेत्रामध्ये चाललेलं असतं. बाकी शेतकरी डाळिंब शेतात राबतील, फळबागेमध्ये राबतील, औषध फवारण्या मापाच्या बाहेर घेतील, पण भाऊंचं इतकं नियोजन काटेकोर असतं शेतकऱ्यांनो. तर भाऊंनी ऊस सवळण्यापासून बायांना त्या 6 ते 7 हजार महिन्याला एक्स्ट्रा खर्च केला, पण भाऊ त्याचं ते खर्च केल्याचं उत्पन्न रिटर्न मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे समाधान वाटतंय? समाधानी मिळाले मला. जे तुम्ही कष्ट केलेत, एवढं जे तुम्ही ऊसामध्ये राबलाय, त्यातून जे रिटर्न्स मिळले, तर इतर वर्षापेक्षा ह्या वर्षात काय वाटलं तुम्हाला? शेतकरी मित्रांना माझं हे सांगणं आहे की मी जो ऊसाचा प्लॉट घेतला त्याच्या आधी माझं कांद्याचं पीक होतं. कांद्याच्या पिकानंतर मी नांगरट केल्यानंतर 2 महिने रान मोकळं ठेवलं. त्यानंतर रानाची मेहनत केल्यानंतर 4.5 फुटी सरी काढली. 4.5 फुटी काढल्यानंतर ते बेण्याची योग्य ती निवड केली आणि निवडक बेन निवडून 2 डोळी लागण केली मी. आणि त्यानंतर रामा ॲग्रोचे मी जे काय प्रॉडक्ट आहेत त्यांच्या शेड्यूलप्रमाणे वापरण्यास सुरुवात केली. ते वापरण्यास सुरुवात केली. ते तुमचा विश्वास होता का म्हणजे प्रोडक्ट वापरण्याबद्दल? तुम्ही का सुरुवात केली ह्या वर्षी अगदी सुरुवातीपासून? माझा विश्वास म्हणून मी असं मनाला ठरवलं की ह्या दगड आहे, ह्या दगडावर विश्वास ठेवायचा. म्हणून मी सुरुवात केली. म्हणलं काय होईल ते होईल, एवढ्या पिकाला एक पीक आपलं जाईन, श्रद्धा तिथं परमेश्वर. त्यापासून मी सुरुवात केली. आणि मी 2 वर्षापूर्वी माझा अर्धा एकर ऊस होता, तर मी ती निम्म्यापासून वापरण्यास सुरुवात केली. रामा ॲग्रोचे जे काय 5-6 महिन्याचा ऊस झाल्यानंतर बांधणी झाल्यानंतर वापरायला सुरुवात केली. आणि मी जे ती प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली आणि मला जसा जसा फरक पडत जसा गेला तसं माझा थोडा विश्वास बसत गेला की आपण हे रासायनिक न वापरता रामा ॲग्रोचं वापरलं तर फायदा आहे. आणि त्या क्षेत्रात मी निम्म्यापासून पुढं वापरल्यानंतर 2.5 एकर क्षेत्रात लागण केली त्या ऊसातली. आणि त्यानंतर माझे 40 टन ऊस भरला. 40 टनच मला ॲव्हरेज मिळालं त्या अर्ध्या एकरात. अर्ध्या एकरात 40 टनाचं उत्पादन. तर त्यातलं तुम्ही बेण्यासाठी ऊस तोडला होता 2.5 एकरात. बरं. तर मग त्याचा हळूहळू विश्वास बसत गेल्यानंतर मी आता हा जे काही चालू ऊस माझा गेलाय 102 टन, तो मी पूर्ण रामा ॲग्रोच्या शेड्यूलप्रमाणे कुठलंही रासायनिक खत न वापरता आणि माझी मेहनत ह्याच्यावर मी विश्वास ठेवून मी पूर्ण पार केलं. आणि मी आज तरीपर्यंत मी 102 टन काढून अर्ध्या एकराचं बेणं मी लागण केली त्यातीलच. तरी शेतकरी बंधूंनी रासायनिक शेतीकडे न वळता ऑर्गॅनिक शेतीकडं, जैविक शेती काळाची गरज आहे. जैविक शेतीकडे वळणे हे आता काळाची गरज आहे. आणि जो तुम्ही जे खर्च करता त्या निम्म्या खर्चातच रामा ॲग्रोच्या प्रॉडक्टमध्ये आपलं पीक एक नंबर निघलं जातं. तरी सर्व शेतकऱ्यांना माझं एवढीच विनंती की जैविक शेतीकडे सगळ्यांनी वळावं हे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी छत्रपती निंबाळकर. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये मी सुरुवातीला नांगरट करून घेतली. त्यानंतर कल्टिवेटर मारला. त्याच्या पुढे जाऊन 1 जुलैला सरी काढून 2 डोळ्याच्या टिपऱ्याची लागण केली. सरीतील अंतर 4 फूट पट्टा पद्धत सरी काढली. त्यानंतर ऊस उगवल्याच्या नंतर ऊस एकदम पिवळा पडला होता. माझे शेजारचे पाहुणे सुरेश भाऊ आबळे
यांनी रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरायला चालू केल्यानंतर त्यांचा ऊस काळोखीला 1 नंबर दिसला, म्हणून मी पण माझ्या शेतात रामा ॲग्रोटेकची उत्पादने चालू केली. सुरुवातीला मी नॅनोशक्तीचं एक ड्रिंचिंग घेतलं, तर असा रिझल्ट मिळाला. फुटवे 15 ते 20 वर गेली, काळोखी 1 नंबरची आली. त्यानंतर दुसरा आम्ही एक मायक्रोन्यूट्रंट रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि स्टीम ग्रो याची 250 मिली 200 लिटर पाण्यातून फवारणी केली, तर आणखीन पानाची रुंदी वाढली, तुमची काळोखी वाढली. त्यानंतर पुढं जाऊन इतकी उंची ऊसाची वाढली की आपल्या पाठीवच्या पंपाने स्प्रे देता येईना. मग आम्ही ड्रोनच्या साहाय्याने दुसरा स्प्रे दिला. त्यानंतर पुढं दुसऱ्या महिन्यात असा ऊस नजर थांबत नव्हती, इतका ऊस 1 नंबरचा आला. त्यानंतर नॅनोशक्तीचं पाटपाण्यातून परत एकदा पाटपाण्यातून नॅनोशक्तीचं ड्रिंचिंग दिलं. त्यानंतर तिसऱ्या महिन्यात अशी उंची परत वाढली की परत एक नॅनोशक्तीचं पाटपाण्यातून सोडलं आणि चौथ्या महिन्यात बायोसमृद्धी कांडी वाढायसाठी बायोसमृद्धीचं एक डोस केला. त्यानंतर आम्ही थोडे दिवस थांबलो, पाणी कमी पडायला लागलं, पाण्याचं शॉर्टेज आलं. त्यामुळं पुढे रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरायचं आम्ही थांबलो. आणि त्यानंतर पुन्हा पण आता काय वाटतंय, वापरायला पाहिजे होती का कसं? आता असं वाटतंय की वापरली असती तर अजून 1-1.25 टनापर्यंत आपलं ॲव्हरेज गेलं असतं. आणि नंतरच्या काळात भरपूर पाऊस झाला, पण नंतर पाणी देता आलं नाही, त्यामुळं औषधं सोडता आली नाहीत. 3च डोस सोडले मी, 2 फवारण्या घेतल्या. मला 95-96चं ॲव्हरेज आत्ता बसलं. आणि आणखीन पूर्ण रामा ॲग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल वापरलं असतं तर मी 120 ते 125पर्यंत ॲव्हरेज काढू शकलो असतो. आणि माझी जी चूक झाली ती इतर शेतकऱ्यांनी करू नका. इथून पुढच्या काळामध्ये जैविक शेतीकडे वळा आणि पूर्ण 100च्या प्लस ॲव्हरेज काढायचं असलं तर रामा ॲग्रोटेक 100% वापरा आणि भरपूर उत्पन्न घेऊन भरपूर पैसे मिळवा, एवढीच शेतकरी बांधवाला मी विनंती करतो. नमस्कार. तर आपण अशा एक शेतकऱ्यांशी संवाद करू की आपण इथं तर बसलोच आहे, या प्लॉटवर तर 102 निघलाय, पण जे रासायनिक प्लॉटवरून जे फोन येतात की आम्ही एवढा खर्च करतो, तर आपण आज त्यांना कॉलवर घेऊ आणि त्यांच्याशी बोलूया. हॅलो, रामकृष्ण हरी. प्रदीपजी फडके साहेब, राम ॲग्रोटेक वाबळे बोलतोय. सर, तुम्ही तुमच्या ऊसांवर आता नदीपट्टा आहे तुमचा, बरोबर ना? तर त्या नदीपट्ट्यामध्ये तुम्ही रासायनिक खतं वापरता ऊसावरती? बरं, रासायनिक खत वापरताय ऊसावर. तर आता ह्या चालू वर्षी तुम्ही जैविक उत्पादनं वापरताय रामा ॲग्रोटेकची. तर तुम्ही गेल्या वर्षी रासायनिक उत्पादनं वापरली, तर रासायनिक उत्पादनं किंवा केमिकल वगैरे जे आपण वापरतो त्याचा एकरी खर्च तुम्ही 30, 40, 50 हजार करता, असं आपलं एकदा बोलणं झालं. तर रासायनिक खर्च तुम्ही किती करता एकरी साधारण, किंवा किती केला इथून पाठीमागं? हा, रासायनिकला किती खर्च करता तुम्ही? म्हणजे 30, 35, 40 हजार, काय 50 हजार सुद्धा करणार आहे, 3-3, 4-4 डोस. तरी पण तुमचा ऊस कधी 100 क्रॉस केलाय का? नाही. किती टनेज किती गेलाय? 70, 65, 70, 75, 30, 40, 50 हजार खर्च करून पण. तर आज ह्या चालू वर्षी तुम्ही काय वापरताय? रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरते. बरं, का वापरताय? रिझल्टच खास आहेत ना. बरं, किती महिन्यापासून वापरताय तुम्ही? मी जवळपास आता 7-8 महिने कांद्याला बी वापरलं होतं गेल्या वर्षी. हां. ऊसाला बी वापरतोय, पण रिझल्ट इतके जबरदस्त आहेत. बरं, काय बदल काय वाटतो ह्या चालू वर्षी जैविक आणि रासायनिक मध्ये? लय मोठा बदल, खर्चात बी बदल, किमतीत बी मोठा तफावत आणि पिकात बी लय मोठा फरक. बरं, किती महिन्याचा ऊस झाला आता आपला? आता ऊस झालाय 6 महिन्याचा झालाय. किती महिन्याचा? 6 महिन्याचा. बरं, मग तुम्हाला इथून मागं तुम्ही 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष नदीपट्ट्यात शेती करताय, म्हणजे ऊस शेती. तर आता तुम्ही ही जैविकची सुरुवात केली मागच्या 10, 20, 30 वर्षातील ऊस, आणि आता 6 महिने झालं वापरताय जैविक उत्पादन रामा ॲग्रोटेकची. तर ह्या 6 महिन्यातील ऊसात तुम्हाला काय बदल जाणवतो? लय मोठा फरक.
फरक म्हणजे ते शेतकरी मित्रांना आपल्याला सांगायचंय. काय होतंय आता गेल्या आठवड्यापासून आपल्या 47-48 कांडीचा ऊस जे व्हिडिओ व्हायरल झालेत, तर काही शेतकऱ्यांचे फोन असे येतात शक्यच नाहीये किंवा 47 कांडी तर तो 265च असेल. तर आपण त्या शेतकरी मित्रांपाशीच बसलोय, पण मुद्दा म्हणून असा कॉल लावला इतर शेतकऱ्यांनाही कळलं पाहिजे की जैविक उत्पादनं वापरून हा ऊस येऊ शकतो का. आणि ते तुम्ही सांगताय आता की माझा 30-40 वर्षापूर्वीचा ऊस आणि आता आलेला 6 महिन्यातील ऊसातील फरक काय आहे? लय मोठा फरक. जे रासायनिकची जी जाडी, लांबी, हां पानाची रुंदी, बर. काळोखी, हां हां रोगाचं प्रमाण आणि पाण्याचा जरी ताण जरी बसला हां 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 तरी लय मोठा फरक आहे. बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो, जैविक तर असा विषय आहे, रसायनांची जमिनीचा झटका म्हणजे जमिनीचा पोत तर बिघडतोच, पण जर ऊसाला पाणी वेळेला नाही दिलं फडके साहेब तर 100% ऊस रिवर्स जातो. 100%. आणि जैविक वापरत असेल तर एकच नंबर. मग शेतकऱ्यांनी वापरावं की नाही वापरावं जैविक? मी तर वापरतोय. आता बाकीच्या जशी त्याच्या म्हणजे तुम्ही काय सांगताल इतर शेतकऱ्यांना? वापरलंच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी काय होतं सर बरं का, हां स्वतः हे नाही करत, काय? स्वतः आपलं वापरून पाहता विश्वास ठेवत हा म्हणजे हेच सांगायचंय, आपण झाडावर फक्त आंब्याकडे बघितलं आणि म्हणलं लय गोड आहे, जमल का? नाही ना चालत. ते आंबा खाल्ला पाहिजे, गोड आहे का कळलं पाहिजे. आता आम्ही बोरीच्या झाडाखाली बसलोय, बोर खाल्लं तर कळणार नाही आंबट आहे गोड आहे. तसं फडके साहेब तुम्ही विश्वास ठेवलाय राम ॲग्रोटेकच्या जैविक उत्पन्नावर आणि तुम्हाला तर रिझल्ट दिसतातच आहे 6 महिन्यात. एकच नंबर. तर तुम्हाला ह्या वर्षी ॲव्हरेजचं काय अंदाज काय तुमच्या ऊसाच्या ॲव्हरेजचा? 85 ते 90 वर्ष. आणि दरवर्षी किती जातोय? 65-70? असं लयच अपेक्षा ठेवली हो तुम्ही राम ॲग्रोटेक कडून. प्रोडक्ट कसं आहे पाहिले ना तुम्ही ऊसाला. नक्की ना? बरं बरं. तेच महाराष्ट्रातील कॉल येत आहेत इतर शेतकऱ्यांच्या ऊसावरील, बाबा काय नक्की तुम्ही काय केले. पण आज आम्ही ते जे आपण गेल्या आठवड्यातील व्हायरल झालेली क्लिप आहे तर त्याच्याबद्दल आपण एक कॉल केला होता. तर तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद, तुमचा वेळ दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो, यातून एवढंच सांगायचं आहे की आता जे कलियुगामध्ये जे चाललंय अति हव्यासापोटी शेतकरी गोण्या आणतंय टाकते, जमिनीचा पोत बिघडवते. तर खरंच शेतकरी मित्रांनो, एवढंच एक सांगणं आहे की जैविक शेती ही काळाची गरज आहे. आणि रासायनिकवाले म्हणतात आम्ही 100 ना 120 काढलंय. आता हे आठवड्यात हे जे यूट्यूबवरती आज राम ॲग्रोटेकनी जी म्हणतं ना, राम ॲग्रोटेक जी बोलतं तेच करतं, तर तेच आज पण दाखवतोय. तसं काही शेतकऱ्यांचा युगो असा दुखायला लागलाय, माझं 120 माझा व्हिडिओ कुठं नाही. अहो पण तुमचं दाखवणार तुम्ही सांगतच नाही ना, मी रासायनिक इतकं टाकलंय, मी 50 खर्च केलाय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही 120 म्हणा, 130 म्हणा, 150 म्हणा, जे काय असेल, पण भविष्यातील पुढील पिढीला आज निंबाळकर साहेब त्या 120 मधला वरचा 20च निघल. पुढील 10 वर्षांनी जर रासायनिक कमी नाही केलं तर वरचं 3 आकडी मधला 100 निघून जाईल आणि फक्त 20 टन निघायला सुरुवात होईल. अशा जमिनी आहेत कुठं कुठं, चोपण झालेत, त्या ऊसाचा आकारच राहिला नाही, त्याची पड निघायला लागलेत. पाहुणे शितोळे साहेब की आज माळेगाव पट्टा, आज इकडे नदी पट्ट्यात गेले तर चोपण जमीन झाल्यात. तर शेतकरी मित्रांनो, हेच सांगणे की जैविक शेती ही काळाची गरज आहे. फक्त एवढंच सांगणे, राम ॲग्रोटेक जे म्हणतं तेच करतं. आणि भाऊ आमचं राम ॲग्रोटेकचं एक वाक्य आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. जे वाक्य आहे परत बोलतं तेच करतं. आणि राम ॲग्रोटेक जे म्हणतंय की एक वाक्य आमचं एक नेहमी याच्यावर, तर राम ॲग्रोटेक जे बोलतं ते करतं. एकच नियोजन, एकरी 100 टन. तर शेतकरी मित्रांनो, जैविक उत्पादनाची म्हणजे जैविक उत्पादन वापरायला सुरुवात करा. आणि ह्या दौंड तालुक्यामध्ये किंवा हे ज्या पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात जे तमाम शेतकऱ्यांना सांगणे की मी दौंड तालुका प्रतिनिधी राम ॲग्रोटेकचा, आणि भाऊंला जे मार्गदर्शन करून ऊस आलेला आहे 100 टन. तर कुणालाही ऊस उत्पादन वाढीबद्दल जर अपेक्षित असेल तर त्यांनी संपर्क करा. तर शेतकरी मित्रांनो, असे काय कॉल यायला चालू झालेत की आम्ही एक 10 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि आमचा 50 एकर ऊस आहे, पण साहेब आमचा 50 एकर ऊस आहे तर तो आमच्या क्षेत्रामध्ये पण 100 टन भरून देता का, आम्ही तुमचं सर्व उत्पादन वापरतो. पण त्या शेतकऱ्यांना मी एक असा प्रश्न विचारला, सर तुमच्या पावत्या दाखवा. तर शेतकरी म्हणतात नाही, जुन्या पावत्या आम्ही नाही दाखवणार, पण माझ्या आहे ह्या क्षेत्रामध्ये मला 100 टन ऊस पाहिजे. आणि त्यांचा निघतोय की ते आजूबाजूला काही शेतकऱ्यांना मी विचारलं 30 टन 35 टन, आणि त्यांची अपेक्षा आहे निंबाळकर साहेब की माझा पण ऊस 100 टन निघला पाहिजे. तर हे असं झालं
की एक 25 किलोच्या पहिलवानाला खुराक लावायचं आणि 200 किलोच्या पहिलवानावर कुस्ती खेळायला लावायचं, हे असं काम झालं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीचा राम ॲग्रोटेक तर म्हणतं की जमिनीचा पोत म्हणजे जमिनीत माती आणि नाती टिकवणं, ह्याच्यावर तर अगदी मरेपर्यंत काम करणार राम ॲग्रोटेक. कारण जमिनीतले जीवाणू वाचले हेच उत्पन्न वाढीसाठी मदत करतात भाऊ. तर जे शेतकरी म्हणतायत आमचं 30 टन आहे, 35 टन आहे साहेब, 40 टनापर्यंत आमचं ऊस निघतोय आम्ही इतका खर्च करून, पण त्यांचंही आपण उत्पादन 60, 70, 80, 90 हे नेऊ शकतो. पण इथून मागं अख्खी पिढी त्यांनी जे रासायनिक ओतलंय, रासायनिक ओतून जे जमिनी कडक नापीक केलेले आहेत, त्या जमिनी लेवलवरती येण्यासाठी जे आपले राम ॲग्रोटेकचे उत्पादन आहेत ते जर कंटिन्यू 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असं जर कंटिन्यू वापरत गेले तर 100% 100 टन आपण करून दाखवू. हे आपलं राम ॲग्रोटेकचं एक वाक्य आहे, जे बोलतो ते करतोच. तर शेतकरी मित्रांनो, एक विश्वास ठेवा. म्हणून आपल्या सुरेश भाऊ वाबळे आणि पाटसमधले हे प्रगतशील बागायतदार छत्रपती राजे निंबाळकर यांनी जी राम ॲग्रोटेकवरती एकनिष्ठ राहून, छत्रपतींनी थोडंसं काही कारणाने त्यांच्या पाण्याचे शेड्यूल, रात्रपाळ्या ह्या काही कारणाने वैतागून त्यांनी ते 3 डोस केले, पण त्यांनाही इतका फरक पडला. दरवर्षी किती टन भरायचा सर आपला? 70-72 टन. ह्या वर्षी 90 ते 95 टन, फक्त 3 डोस कंटिन्यू केले, 2 फवारणी केल्या. आज भाऊंचा आणि छत्रपती राजे निंबाळकर यांचा आपण त्यामुळे राम ॲग्रोटेक परिवाराकडून आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करू आणि सन्मान करू. तर आपल्या राम ॲग्रोटेकशी एकनिष्ठ राहून त्यांनी आज तालुक्यात नाही महाराष्ट्रभर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला, असे वाबळे भाऊ आणि छत्रपती राजे निंबाळकर यांचा एक छोटासा राम ॲग्रोटेक परिवाराकडून आपण एक सत्कार ठेवू. तर शेतकऱ्यांनो, रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक परिवाराकडून जे शेतकरी राम ॲग्रोटेकशी जोडले गेलेत विश्वासाने आणि एकनिष्ठ, त्यांची जिद्द, मेहनत, चिकाटी, ऊस क्षेत्र म्हणजे असंच शेती करणारे पण शेतकरी आहेत की 500 फुटावर 12 द्यायचं आणि ह्याकडे येऊन डुबकुनी वाजतंय का खडे टाकून बघायचे, हा आलं गाड्या पाणी, मग 12 बदलायचं, मग कुठं कट फुटलेत, म्हणजे नियोजनबद्ध शेती नाही आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, उत्पादन घटत चाललंय, खर्च वाढत चाललाय आणि रासायनिकचा अतिरेक वापर तो टाळा, जैविक उत्पादने वापरा. आणि हेच ह्या शेतकरी मित्रांनी दाखवून दिलं की आम्ही जैविकवरती 100 टन क्रॉस केला आहे. 100 टन क्रॉस करण्यासाठी धडपडतात शेतकरी, अक्षरशः डबल खर्च, टिबल खर्च शितोळे साहेब करतात. आता तुम्ही तुमची शेती आहे म्हणजे जैविक क्षेत्र हे काळाची गरज आहे. आज तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल बघा, गच्च भरलेत, म्हणजे हीच कारण आहेत, रसायन अतिरेक, हव्यासापोटी हव्यासापोटी जास्त खर्च. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण राम ॲग्रोटेक परिवाराकडून आज निंबाळकर साहेब आणि वाबळे साहेबांना एक छोटंसं एक सत्कार, सन्मान करूयात त्यांचा. आपण एक छोटंसं सन्मान करू. शेतकरी मित्रांनो, ऊस शेतीसाठी काय फॉर्म्युला आहे राम ॲग्रोटेकचा हे मी तुम्हाला दाखवतो. तर हे आहे ज्ञानशक्ती, हे छत्रपती राजे, हे आहे, हे वापरले ना, पण वापरले बायोसमृद्धी, स्टीम ग्रो, बायो 100 हे स्टिकर आहे, आणि रामा गोल्ड आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट. तर हा फॉर्म्युला वापरून 100 पार म्हणजे पार. फक्त शेतकरी मित्रांनो, एकनिष्ठ आणि विश्वास, तसे हे 2 जे शेतकरी आहेत हे आपले राम ॲग्रोटेक परिवाराशी एकनिष्ठ असणारे शेतकरी आणि यांनी 100 पार केलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की जैविक उत्पादने वापरा आणि आपणही 100 पार करू शकता. आणि राम ॲग्रोटेकचा प्रत्येक प्रतिनिधी जे महाराष्ट्रभर आहेत, देशभर जे काम चालू आहे, प्रत्येक प्रतिनिधी हा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना 100 टनाच्या क्रॉस कसं करायचं याच्यावर हमखास राम ॲग्रोटेक सहकार्य करेल. आणि आम्ही तर केलेलंच आहे आणि जे केलं आहे ते करून दाखवलं आहे. आणि आज आपण शेतकरी मित्रांना या बाईटमधून आज आपण सगळ्या भारतभर जे शेतकरी मित्र पाहणार आहेत, आत्ता जे व्हिडिओ पाहत आहेत, तर हे जे आहे हे उत्पादन म्हणजे ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, हे आहे आपलं बायो 100 चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट आणि रामाचं आहे हे रामा गोल्ड. तर रामा गोल्ड स्टीम ग्रो हा जो फॉर्म्युला आहे हे टॉनिक म्हणून वापरलं जातं. हे जे आहे
हे फुटवे, काळोखी, पानांची रुंदी, पेऱ्यातील अंतर, जाडी, ह्या गोष्टींसाठी म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे राम ॲग्रोटेकचा 100 पार. तर शेतकरी मित्रांनो, अवश्य राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादनं वापरा. आम्ही पण वापरलं, तुम्ही पण वापरा. एकरी 100 टन. तर शेतकरी मित्रांनो, एकरी 100 टन काढण्यासाठी राम ॲग्रोटेकचा दौंड तालुका हा जो क्षेत्र आहे, ऊस क्षेत्र भरपूर आहे. तर कुठल्या शेतकऱ्यांना जर ऊसामध्ये उत्पादन वाढीचे जर उत्पादन वाढ करायची असेल तर अवश्य संपर्क साधा विठू माऊली एंटरप्राइजेस पाटस. तर दौंड तालुका हा जे कार्यक्षेत्र आहे ऊसाचं, याच्यावरती आपण काम करत आहोत. ऊस असो, फळबाग असो, तरकारी असो, टोटल पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी वापरा राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने. एकच नियोजन, एकरी 100 टन म्हणजेच राम ॲग्रोटेक. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक आम्ही नेहमी म्हणत राहतो की शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. म्हणत राहणार, म्हणणार आणि म्हणतच राहणार. शेती तुमची, खात्री आमची. तर रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. 100 टन पार, शतक पार.